आजी तुमचं नाव? माझं नाव यशोदाबाई खंडू शिवेकर. बरं, तुम्ही आता इथे किती वर्षापासून काम करता? 4 वर्ष झाली. काय मिळालं तुम्हाला? काय भेटायचे? 1 रुपया 100 रुपये रोज होती शेती बाबा. परत धरणात ते धरण अख्खी तिथे गेली, उभा राहायला जागा नाही कुठं. दिलं बरं थोडं. आता 15,000 रुपये आलं. हे किती एका एकराला का? आता एकरला मग तुम्हाला एका एकरातून किती उत्पन्न मिळायचं? भात पिकत होतं नुसतं. भात पिकत होतं पाणी थोडी फार राहिलेली, मग आम्ही त्याच्यात आता पाईपलाईन करून समजा आता पाणी बिणी घेऊन मग ती थोडं पीक करतो. त्याच्यातून पण असा बाजारभाव कधी भेटतो कधी नाही पण भेटत नाही. मग ते गेलं ते गेलं नाही का, मग बसा टाळ्या मारीत. आम्हाला काय आडी अडचण काय नाही, काय सांगायला कोण नसल्यामुळं आम्हाला काय शेतीचं उत्पन्न सापडत नाही. म्हणून शेत बोलायचं ना, हवामान स्वच्छ आहे आणि पाणी भरपूर आहे. करायची ते आम्हाला माहिती चालू आहे असं. म्हणजे तो आम्हाला काही कळत नाही, पण औषध माहिती करून जाऊ. पाणी देतो परत कसं द्यायचं किती द्यायचं हे आम्हाला माहिती सुद्धा नाही. म्हणजे किती प्रमाण द्यायचं असतं किती नाही. पाय बी जाते ना भरपूर पाणी, पर पाय वाय पाणी. आता तुम्हाला सरकारी योजनांविषयी काही माहिती, सरकारी योजनांबद्दलची माहिती किंवा तुमच्यापर्यंत किती पोहोचतात ते सांगा. आता सरकारी आमच्या पोचत नाही ना, काय पोचणार आमचं पोचत नाही काही सरकारी योजना. मग तुम्हाला त्याबद्दल किती माहिती आहे? काय माहितीच नाही तर काय माहिती कोणाला. सबसिडी वगैरे काही किंवा बाजारभाव कसे असतात वगैरे? सबसिडी मिळेल आम्हाला. आणि बाजारभावाबद्दल कसं तुम्हाला इथे जवळ बाजारभाव कुठं खेड आपलं मार्केट किंवा पुणा तिथे बाजारभाव मार्केट चाकण पुणा खेड. आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळत असते की तिथे जाऊन व्यवस्थित बाजारभाव मिळतो का? कसं कुठला आला व्यवस्थित बाजारभाव नाही ना. तुम्हाला आता शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून आम्हाला काय बाजारभावाची अपेक्षा आहे. ठोक बाजारभाव आहे काय कुठं मिळालं आम्हाला ना. हो, आम्हाला शेती कशी करायची कशी नाही करायची आम्हाला कोणती मार्गदर्शन पाहिजे सरकारने द्यावा अशी अपेक्षा आमची. हो नमस्कार ना. शेतीशिवाय दुसरे कुठले उद्योग असतात? दुग्ध व्यवसाय आहे का? मग किती दुधाचं उत्पन्न निघतं तुमचं? दुधाचं उत्पन्न सरासरी महिन्याला 10 ते 15,000 मिळतं. पण योग्य भाव नाही दुधाला आमच्या इथं. फॅटीवरती दूध असतं. म्हणजे तुम्ही मार्केटला कसं नेतात दूध? मार्केटला इथं डेअरी आहे गावामध्ये. ते गावामध्ये तिथं डेअरी मध्ये संघ असतो एक गावा मिळून, त्या संघात दूध घालायचं आणि मग तिथं फॅटी असतात. लॉक्टोमीटर घेतात, फॅट घेतात. मग त्या फॅटीद्वारे आम्हाला 25-26 रुपये असं लिटर मागं भाव मिळतो 1 लिटरला. मग तुम्ही गावात जाऊन शहरात जाऊन म्हणजे विचारून बघितलंय का की नेमका दुधाचा भाव किती आहे तिकडे? शहरामध्ये नाही, इथं एक हे मिळून संघ असतो एक. त्या संघ एक मोठी डेअरी असती, त्यातून आम्हाला भाव मिळतो. तो कमी मिळतो म्हणजे योग्य दरापेक्षा आम्हाला भाव कमी मिळतो. तुम्ही म्हणजे कोणा जाऊन विचारलं नाही का? त्यासाठी करायला इथं फॅटी असतात ना. दूध म्हणजे कसं भाव आहे 40. तुमचा सगळा खर्च निघतो का याच्यातून? दुधातून जनावरांना अर्धा जातो. जनावरांना खाद्य भरपूर लागतं ना, आंबवंत त्याला कुट्टीचं त्याला काय काय. शेतकऱ्यांसाठी सहभाग आहे किंवा शासनाचं जे सहकार्य आहे त्या संदर्भात अतिशय नाराजीची गोष्ट आहे. कारण आज जर आपण भारताचा विचार केला तर आपल्या भारताची जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. म्हणजे कृषी खात्यावर डिपेंड आहे. खरं तर कृषी खात्याचं एक स्वतंत्र रेल्वेप्रमाणे बजेट असायला पाहिजे, परंतु शासन कृषी खात्याच्या विषयी अजिबात गांभीर्याने ते भूमिका घेत नाही. म्हणजे शासनाचे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन होतं, मग वेगवेगळ्या पिकांचं असेल, पूरक उद्योगांचं असेल, मग त्याच्यामध्ये मासेमारी असेल, दूध उत्पादन असेल, शासनाच्या पातळीवरती जे संशोधन होतं ते संशोधनाचं इम्प्लिमेंटेशन शेतकऱ्यांपर्यंत होत नाही. आज जर आपण पाहिलं की आज यावर्षी
फळबागाच्या बाबतीत आपण विचार केला तर बहुतांश सगळ्या आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंब्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मोहर आला होता. म्हणजे हे वर्ष म्हणजे आंब्याच्या दृष्टीने अतिशय अनुकूल होतं. परंतु दुर्दैवानं मागच्या एक 15-20 दिवसापूर्वी जे ढगाळ वातावरण झालं आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये सगळ्या आंब्याच्या मोहराचं नुकसान झालं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना जबरदस्त असा आर्थिक फटका बसलेला आहे. पण हे जर आपण शासनाच्या पातळीवरती शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं असतं गाव पातळीवर येऊन तर बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान टाळता आलं असतं. म्हणजे शासन कृषी खात्याच्या विषयी शेतकऱ्यांच्या विषयी शासनाची भूमिका अतिशय चुकीची आहे, गांभीर्याची नाही असं मला एकंदरीत वाटतं. तर शेतकऱ्यांचा जर खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावामध्ये एक कृषी मार्गदर्शन केंद्र किंवा त्यांचा एक कृषी सहाय्यक अधिकारी अशा पद्धतीचा एक अधिकारी नेमून प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या प्लॉटवरती त्या अधिकाऱ्याने जाऊन त्या ठिकाणी जे वेगवेगळी पिकं आहेत त्या पिकांवरती आलेले रोग असतील, त्याच्यासाठी आवश्यक असणारी खतं असतील, खतांच्या मात्रा असतील याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे सूक्ष्म सिंचनासाठी मग ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल किंवा असे जे वेगवेगळे सूक्ष्म सिंचनाचे पर्याय आहेत याच्यासाठी शासनानं अनुदान वाढवलं पाहिजे. किंबहुना आज जी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन अनुदान देण्याची जी पद्धत आहे की अगोदर शेतकऱ्याने यावर्षी तो संपूर्ण ठिबक सिंचनाचा खर्च करायचा आणि मग 1.5 वर्षाने 2 वर्षाने जेव्हा शासनाकडे पैसे येतील आणि तेव्हा शासनाने शेतकऱ्यावर मेहरबानगी केल्यासारखं शेतकऱ्याला 100 रुपये जर खर्च झाला असेल तर त्याच्यातून फक्त एक 20-25 रुपये मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची एक आर्थिक हॅरेसमेंट होते आणि ती टाळायची असेल तर शासनानं जो ठिबक सिंचनाचा जो खर्च आहे हा खर्च अगोदर शासनाने करायला हवा आणि ते ठिबक सिंचनाचं अनुदान जवळजवळ 75 ते 90% शासनानं अनुदान द्यावं तरच शेतकरी ह्या नवीन जे प्रयोग आहेत ठिबक सिंचनाचे त्यासाठी उद्युक्त होईल.